या जगामध्ये पहिला वर्ग असा आहे, विश्वालाही खोटं म्हणतो आणि देवालाही खोटं म्हणतो, असत्य म्हणतो. जग कसं निर्माण झालं? आपोआप झालं. देव कुठं आहे? देव नाही. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणेश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. भगवान बोलतात 16व्या अध्यायामध्ये. जग खोटं आहे, परमात्मा खोटा आहे. दुसरा वर्ग असा आहे, विश्वाला सत्य मानतो म्हणजे जगाला सत्य मानतो आणि देवाला असत्य मानतो. ल्यावे ख्यावे प्यावे असावे सदैव हेची करी हाव संसारिक. नाही का? इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्य मनोरथम इदम असीद पपि मे भविष्यति पुनर्धनम. या धारणेमध्ये दुसरा वर्ग जगणार आहे. सारखं धन 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 मिळवावं, बस. धन मिळविले कोट्यान कोटी सवे नये रे लंगोटी. नाही का? माऊली बोलतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीन. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत. हो, याच धारणेमध्ये जगणारा दुसरा वर्ग आहे. जग खरा मानतो आणि परमात्मा खोटा मानत असतो. तिसरा वर्ग असा आहे, विश्वालाही सत्य मानतो आणि भगवंतालाही सत्य मानतो. यामध्ये दार्शनिक लोक येत असतात. मध्वाचार्य असतील, रामानुजाचार्य, अनेक थोर महात्मे आहेत. जगालाही सत्य मानतात आणि परमात्म्यालाही सत्य मानतात. पण आपला वारकरी संप्रदाय असा आहे, जे अलौकिक तत्वज्ञान आहे. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज यांचं जे तत्व आहे, माऊली ज्ञानोबारायांचं जे तत्व आहे, तुकोबारायांचे जे तत्वज्ञान आहे, निळोबारायापर्यंत आदी करून जे संत महात्म्याचं तत्वज्ञान आहे, जग जग नसून पांडुरंग स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल.